नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे. आपण बघत आहात प्रबोधन. 6 सोनेरी पाने पुस्तकावरील आरोप आणि तथ्य हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे. जसं आपण सर्वांना माहिती, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने हे पुस्तक लिहिलेलं होतं. परंतु ह्या पुस्तकावरती बरेच आरोप होताना दिसत आहेत, अपप्रचार होताना दिसतोय खरं तर. आणि त्यामुळेच हा विषय आज चर्चा करण्यासाठी घेतलेला आहे. खरं तर हा अपप्रचार होण्याचे काय कारण आहेत हे जेव्हा पाहण्यात येतं तेव्हा अज्ञान, एक तर काही लोकांना काही गोष्टी माहितीच नाही, कदाचित त्या ह्याच्यावरून हे दिसून येते. काही लोक आवेशामधून अपप्रचार करतात, काही लोकांचा तर हा अजेंडाच आहे की हा अपप्रचार झालाच पाहिजे, किंवा काही लोक द्वेषापोटी सुद्धा हे करताना दिसतात. तर द्वेष कोणाचा? तर सावरकर, काही लोक म्हणजे असं झालंय की सावरकर द्वेष्टे लोक आहेत, ब्राह्मण द्वेष्टे लोक काही आहेत, हिंदुत्व विरोधी काही लोक आहेत. तर अशा ह्या लोकांच्या काही कॅटेगरीजच पडलेल्या आहेत, काही गटच आहेत हे की ह्यांचं हे कारण आहेत ओव्हरऑल की अपप्रचार का होतो. आता अपप्रचार होण्याचं पुढचं पण एक कारण आहे, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही परखड मतं ह्या पुस्तकामध्ये मांडलेली आहेत. ही परखड जरी मतं असली तरी ती सत्य आहेत, आणि ह्या परखड मतांच्या पाठीमागचं कारण सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेलं आहे. परंतु कुठेतरी ह्या कारणांमुळे हा अपप्रचार होताना दिसतोय. मग काय आरोप आहेत ह्या पुस्तकावरती झालेले? तर काय काय आरोप आहेत आणि त्यांची तथ्य काय हे एक एक करून आता बघूयात. सगळ्यात पहिला आरोप म्हणजे हे एक विषारी पुस्तक आहे. हे लोकशाहीला धरून हे पुस्तक नाहीये. तर असं नाहीये, हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे आणि वीररसामध्ये असलेलं हे पुस्तक आहे. आता वीररसामध्ये असल्या कारणामुळं ह्याच्यामध्ये काही हाणामारीच्या वगैरे ह्या गोष्टी आहेत, कारण की वीररसामधलंच पुस्तक आहे हे. त्यामुळं युद्ध प्रसंग ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेतच. त्यानंतर पुढचा आरोप असा होताना दिसतो की यामध्ये केवळ बौद्ध धर्मीयांना टार्गेट केलं गेलेलं आहे. तर हा सुद्धा एक आरोप आहे आणि हा आरोप सुद्धा सत्य नाहीये. तर बौद्ध धर्मियांना त्याच्यामध्ये टार्गेट केलं गेलेलं आहे का? तर नाही. हिंदू धर्म असो किंवा बौद्ध धर्म असो, ह्या सगळ्या यांच्या इतिहासामधल्या काही चुकीच्या चाली, रीती, रूढी, परंपरा, प्रथा किंवा काही राजकीय गोष्टींचा ह्याच्यामध्ये सावरकरांनी हे सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावरती बोट ठेवलेलं आहे सावरकरांनी की नाही, हे कुठेतरी अयोग्य आहे. तर ह्या म्हणजे केवळ बौद्ध धर्मियांना टार्गेट केलेलं आहे हे सत्य नाहीये. त्याच्यानंतर पुढचं आरोप असा आहे की ब्राह्मण राजांवरती टीका नाही, पेशव्यांची ह्याच्यामध्ये स्तुती केलेली आहे, असा सुद्धा एक आरोप होताना या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतो. तर हा सुद्धा कुठेतरी सत्य नाहीये. परिच्छेद क्रमांक 1019 ते 1025 मध्ये सावरकरांनी सांगितलेले, राघोबा दादांनी अटकेवरून येताना धार्मिक सूड उगवलेला नाही, हे दुर्दैव आहे, असं सावरकरांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग राघोबा दादा कोण होते? ब्राह्मणच होते. मग त्यांच्यावर केलेली ही टीका आहे आणि हे ब्राह्मणच होते. त्याच्यानंतर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीज किल्लेदाराच्या पत्नीला सोडलेलं आहे, ही सुद्धा चिमाजी अप्पांवरती टीका आहे, परिच्छेद क्रमांक 448 मध्ये. मग आता हे ब्राह्मण असून सुद्धा यांच्यावरती टीका सावरकरांनी केलेली आहे. त्यामुळं असं काही नाही की ब्राह्मण राजांवर टीका केली नाही किंवा पेशव्यांची या पुस्तकामध्ये स्तुतीच केलेली आहे, असं नाहीये. त्याच्यानंतर पुढचा आरोप असा आहे की सम्राट अशोकाला ह्या पुस्तकामध्ये वाईट असं म्हटलेलं आहे, असा सुद्धा एक आरोप या पुस्तकामध्ये आहे. तर हे सुद्धा सत्य नाहीये. सम्राट अशोकाला पुण्यश्लोक अशोक असं ह्या पुस्तकामध्ये सावरकरांनी म्हटलेलं आहे. आता नेमकं हे वाक्यच बघूयात, म्हणजे जे गैरसमज आहेत ते दूर होतील बहुधा. परिच्छेद क्रमांक 155 मध्ये सावरकरांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे सम्राट अशोकाविषयी. तर काय म्हटलेले ते? सम्राट बिंदुसार इसवी सन पूर्व 273व्या वर्षी वारला. त्याच्या सिंहासनावर त्याचा पुत्र अशोक हा स्वतःच्या वडील भावास बाजूस चारून आरूढ झाला. आपल्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासात ज्याचे संकीर्तन पुण्यश्लोक नृपावलीमध्ये केले जावे अशी सम्राट अशोकाची योग्यता होती. आता हे सावरकरांनी लिहिले, त्यामुळं हाही एक आरोप कुठेतरी असत्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढचा एक आरोप सावरकरांनी या पुस्तकावरती होतोय तो म्हणजे
हिंसात्मक, द्वेषजनक आणि एकतर्फी लेखन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर हे सुद्धा सत्य नाहीये. ह्या पुस्तकामध्ये जसं अगोदर सांगितलंय, वीरश्रीवरती आधारित पुस्तक आहे, पराक्रमावरती आधारित पुस्तक आहे. त्यामुळे हा सुद्धा आरोप म्हणजे ह्या गोष्टी ओघानच आल्या. युद्धप्रसंग सांगतात किंवा कशी हानी झाली हे सांगतात, हे ओघानच आलं की याच्यामध्ये हे आहे. परंतु वीररसामधलं हे पुस्तक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि असं काही हिंसात्मक वर्णन वगैरे आता हे येणार आहे आणि कुठंतरी द्वेषजनक किंवा एकतर्फी याच्यामध्ये काही नाही. त्याच्यानंतर पुढचा एक आरोप होतोय गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वाईट असं म्हटलेलं आहे. तर हे सुद्धा सत्य नाहीये. परिच्छेद क्रमांक 157 मध्ये सावरकरांनी सांगितलेलं आहे. बघा, हे वाचूनच दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वतः बुद्धदेवाविषयी किंवा त्याच्या बौद्ध धर्माविषयी एकंदरीत मला अत्यंत आदर वाटत आहे. भारतीय इतिहासामध्ये एकाहून एक उत्तुंग अशी महान आणि जागतिक विभूतींची जी हिमालयीन शिखरे आहेत, त्यातील एका उत्तुंग शिखराचे नाव आहे भगवान बुद्ध. ह्या आदरापुरता त्याच्या शिष्यांप्रमाणेच त्याच्या मूर्तीपुढे नम्र होऊन मीही म्हणतो, नमो भगवते बुद्धाय. ज्या हिंदू राष्ट्राने त्यांना जन्म दिला ते हिंदू राष्ट्रही आज त्यांना श्री विष्णूंचा 9वा अवतार मानित आहे, तेही एवढ्यासाठीच. बघा, याच्यावरून लक्षात येतं की गौतम बुद्धांविषयी आणि बौद्ध धर्माविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर आहे, हे याच्यावरून स्पष्ट होत आहे. त्याच्यानंतर पुढचा एक आरोप होताना दिसतो, बृहद्रथ वाईट होता किंवा चुकीचा होता असा पण एक आरोप होताना दिसतोय. तर याच्याविषयी सांगत असताना परिच्छेद क्रमांक 192 वरती सावरकरांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की बृहद्रथाचा शिरच्छेद हा पुष्यमित्रानं केलेला आहे याचा उल्लेख आहे. आणि हा शिरच्छेद केल्याच्या नंतर पुष्यमित्राचा जय जयकार झाला. आजूबाजूलाही इतर लोक होते तिथं, परंतु त्या लोकांनी पुष्यमित्राचा जय जयकार केलेला आहे. मग आणि म्हणजे याचं कारण काय की सैनिकांच्या मनामध्ये जे होते ते पुष्यमित्राने करून दाखवलेले होते. आणि हा जो शिरच्छेद होता, ही जी हत्या होती, ती स्वातंत्र्य रक्षणार्थ होती असं सुद्धा सावरकरांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग वास्तविक पाहता हा पण प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर पण मिळणं आवश्यक आहे की का हा शिरच्छेद करण्यात आला, काय कारण होती, त्या काळची परिस्थिती नेमकी काय होती. आणि तसंच ह्याच्या पुढे चालून सावरकर हे सुद्धा म्हणतात की राजा पद्मानंदाचा शिरच्छेद सुद्धा चंद्रगुप्त चाणक्याने केलेला होता, ते एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच. त्यामुळं आता हे लोकांनीच ठरवावं की कोण वाईट आणि कोण योग्य होतं, हे लोकांनी ठरवा. बृहद्रथ वाईट होता हा आरोप ह्याच्या विषयीचे असलेले हे स्पष्टीकरण. त्याच्यानंतर पुढचा एक आरोप असा होताना दिसतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्या पुस्तकामध्ये अपमान करण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा सत्य नाहीये. पूर्ण पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजीराजांविषयी कुठलंही अपमानकारक वक्तव्य ह्या पुस्तकामध्ये नाही. त्याच्यानंतर पुढचा आरोप असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केले ते काकतालीय योगायोगामधून हे केलेलं आहे, हे एक सांगण्यात येतं. परंतु बघा, हे सुद्धा सत्य नाहीये. परिच्छेद क्रमांक 967 आणि परिच्छेद क्रमांक 968 मध्ये ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण सावरकरांनी लिहिलेलं आहे. आणि वास्तविक पाहता गेल्या 1000 वर्षाच्या संदर्भानं हे असं सावरकर म्हणलेले आहेत हे दिसून येते. आता हे कसं, तर हे परिच्छेदच वाचून दाखवतो म्हणजे शंका उत्पन्न होणार नाही. तर काय परिच्छेद आहे, तर बघा, दैवाने म्हणा, देवाची इच्छा म्हणून म्हणा, काकतालीय न्यायाने म्हणा किंवा पेरलेल्या प्रयत्नांचे एकसमयावच्छेदे करून बहरून वर आलेले पीक म्हणून म्हणा, पण जिजामातेच्या गृहांगणातील शिवाजीच्या ह्या जन्मापासून एक आश्चर्यकारक परिवर्तन हिंदू मुसलमानांच्या युद्ध संघर्षातील राष्ट्रीय रणांगणातही घडून आले. म्हणजे काय, तर अगोदर हिंदू मुस्लिम जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा हिंदूच हारायचे, परंतु नंतर हे दिसून, आणि हे विथ रेफरन्स गेल्या 1000 वर्षाच्या रेफरन्सनुसार हे म्हटलेले आहेत. आता हे कसं, तर बघा, हा पुढचा परिच्छेद 968 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणतः सन 700 पासून 17व्या शतकाच्या आरंभापर्यंत जिथे जिथे म्हणून मुसलमानांची आणि हिंदूंची प्रचंड सैन्य लढली, जेथे जेथे म्हणून राज्यांवर आणि राष्ट्रांवर निर्णायक परिणाम करणारे युद्ध समरभूमीवर हिंदू मुसलमान लढले, तेथे तुरळक अपवाद सोडता काहीतरी निमित्त होऊन कोणीतरी हत्तीवर बसला म्हणून, तर कोणी पालखीत बसला म्हणून, कुठे अकस्मात विश्वासघात झाला म्हणून, तर कुठे विजय हिंदूंच्या अगदी हाती आला असता केवळ योगायोगाने, पण हिंदू सैन्याचा पूर्ण पराभव व्हावा आणि मुस्लिम पक्षाचा पूर्ण विजय व्हावा,
हा निष्ठुर रणदेवतेचा न्याय हा निर्णय बहुधा ठरलेला असे. वीर दाहिरची लढाई, वीर जयपालची लढाई, वीर अनंगपालची लढाई, वीर पृथ्वीराजाचा शेवटचा संघर्ष, महाराणा संघाने झुंजविलेला संग्राम ह्या सर्व शतकानुशतकातील निकराच्या युद्धापासून तो थेट विजयनगरच्या वीर रामराजाच्या सन 1565 मध्ये झालेल्या तालिकोटच्या लढाईपर्यंत प्रत्येक निर्णायक युद्धामध्ये वरील निष्ठुर रणदेवतेचा कौल हिंदू पक्षाचाच बाधक ठरला. हिंदू पक्षाचाच पराभव त्या संग्रामात अटळपणे होत गेला. म्हणजे बघा, हे जे म्हटलेलं आहे ते गेल्या 1000 वर्षाच्या रेफरन्सनुसार हे म्हटलेलं आहे सावरकरांनी. ह्याच्यामध्ये कुठेही शिवरायांचा अवमान नाही, हे याच्यावरून दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचा एक आरोप होताना दिसतोय की सम्राट अशोकाने बौद्ध धर्म जो आहे तो लादलेला आहे. आता हा जो आरोप आहे हा कुठेतरी सत्य आहे आणि ह्याच्या पाठीमागचं स्पष्टीकरण सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले परिच्छेद क्रमांक 159, 160 आणि 161 मध्ये ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले. मग काय सांगतात ह्या परिच्छेदामध्ये हे बघा कसा लादला गेलेला आहे. याच्या विषयीचं राजकीय फर्मानं कुठेतरी सम्राट अशोकाने काढले. तर काय, यज्ञ यागांना हिंसा प्रधान म्हणून बंदी घालण्यात आलेली आहे. आता गेल्या 1,500-2,000 हजार वर्षापूर्वींची ही घटना, तेव्हा यज्ञयागांना भरपूर महत्व होतं. यज्ञ संस्था ही वैदिक धर्माची आद्य केंद्र होती आणि ह्याच्यावर बंदी सम्राट अशोकाने घातलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं एक सांगितलेलं आहे की मृगया करणे हे दंड ठरवले गेलेले आहे. मृगया म्हणजे शिकार, करणे हे दंड ठरवले गेलेलं होतं. राजकीय अपराध होता हा एक. हे सुद्धा कारण आहे त्याच्या पाठीमागचं की बळाने कसा लादला. म्हणजे हे जे लोक करायचे त्यांना सरळ सरळ शिक्षाच करायचा सम्राट अशोक. त्याच्यानंतर सिंह जरी आला तरी त्याला, म्हणजे कुठला वन्य प्राणी जरी आला, हिंस्त्र प्राणी जरी आला तरी सुद्धा त्याला मारू नये, असे सुद्धा हे कारण आहे. त्याच्यानंतर आर्य चाणक्यांनी एक दंडक घालून दिलेला होता. स्त्रिया मुलांची व्यवस्था लावल्याशिवाय भिक्षू होण्यास मज्जाव होता. परंतु नंतर मात्र सम्राट अशोकाने हा मज्जाव बंद केला आणि कुणीही सरसकट हे भिक्षू होऊ शकत होता. आणि ह्या भिक्षूंची व्यवस्था ही राजकोषामधून होत असे. म्हणजे हा राजकीय याच्यावरती कुठेतरी राजकोषामधून, म्हणजे हा कुठेतरी आर्थिक भार असल्यासारखा. आणि सम्राट अशोकांनी शस्त्रबळाच्या मुळावर घाव घातलेला आहे. सैनिकापेक्षा आईत खाऊ भटकता भिक्षू जास्त मानार्ह समजला जाऊ लागला आणि अति अहिंसा ही कुठेतरी त्या काळामध्ये जपली गेली, असं सुद्धा सावरकरांनी याच्यामध्ये सांगितलं. तर हे कारण आहे जेणेकरून, म्हणजे हे स्पष्टीकरण आहे त्याच्यावरती दिलेलं की सम्राट अशोकाने बौद्ध धर्म बळाने लादला. आणि याचं एक सारांश रूपी सुद्धा परिच्छेद क्रमांक 181 मध्ये सावरकरांनी दिलेलं आहे. काय सांगतायत बघा, सारांशामध्ये बौद्ध धर्माच्या शस्त्रबळ निंदक आणि आदी राष्ट्र स्वातंत्र्यासाठी झुंजणाऱ्या वीरवृत्तीची अक्षम्य उपेक्षा करणाऱ्या मतांचा एकांगिनी अतिरेक प्रचार भारतीय जनतेमध्ये राजदंडाच्या बळाने अशोकनी त्याचे वंशज यांनी साम्राज्यभर जो केला, साऱ्या साम्राज्याचे बौद्ध मठीकरण आणि सैनिकांचे बौद्ध भिक्षुकीकरण जे केले, त्यामुळे भारताच्या अत्यंत महत्वाच्या अशा वायव्य पर्वतीय प्रांतातील जनतेत वीरश्रीचा ऱ्हास झाला. वीरश्रीचा ऱ्हास भारत राष्ट्राच्या दुर्दम्य अभिमानाचा नायनाट आणि चंद्रगुप्ताच्या वेळेपासून त्यावेळच्या साऱ्या जगात बलिष्ठतम असलेल्या शस्त्रसज्ज सैन्य व्यूहाची ह्या अंतर्गत क्षयाने धूळधाण झाली. म्हणूनच सिकंदर सेल्युकसच्या मानाने अगदी दुय्यम असणाऱ्या डेमेट्रियसचे ग्रीक सैन्य हिंदुकुशपासून पंचनद सुद्धा सारे भारतीय प्रांत चालता चालता जिंकून मगधाच्या दिशेने पुढे सरसावले. याचं सारांश रूपी सुद्धा सावरकरांनी याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हे सुसंगत वाटतंय आणि हे स्पष्टीकरण आहे त्याच्यावरती सावरकरांनी दिले. त्याच्यानंतर पुढचा एक आरोप होताना दिसतोय तो म्हणजे बौद्ध राष्ट्रद्रोही होते. आता हे कुठेतरी फार परखड मत आहे, परंतु हे सत्य सुद्धा आहे आणि सत्य आपल्याला सगळ्यांनी स्वीकारलेलं सुद्धा पाहिजे. तर बौद्ध राष्ट्रद्रोही होते हे कसं, तर ह्याचं स्पष्टीकरण सावरकरांनी दिलेलं. सिकंदर सेल्युकस नंतर ग्रीकांची, म्हणजे हे परिच्छेद क्रमांक 211 मध्ये दिलेले, ग्रीकांची दुसरी चढाई मिन्यांडरच्या वेळी मगधपर्यंत आलेले. आता
त्याच्यानंतर मिन्यांडर हा ग्रीक राजा आणि त्याला भारतीय बौद्धांनी राजनिष्ठा विकली, त्याला राजा मानलेलं आहे. त्या काळच्या बौद्ध धर्मीय लोकांनी, बरं का, बौद्ध राष्ट्रद्रोही होते म्हणजे हे त्या काळचे, आजचे नाही, हे याची कृपया नोंद घ्यावी. तर हे कसं, मग आता बघा, कुठल्याही साम्राज्यामध्ये वायव्य भारतामधून हा मिन्यांडर येतो आणि थेट मगध म्हणजे हा आजचा बिहार इथपर्यंत येईपर्यंत कुठलाही बौद्ध धर्मीय ह्याला विरोध का करत नाहीये? हे खरं तर कारण की हा मिन्यांडर जो आहे तो जिंकण्यासाठी आलेला आहे. ठीक आहे, तर हे एक स्पष्टीकरण सावरकरांनी याच्यावरती दिले, बौद्ध राष्ट्रद्रोही होते आणि ह्याच्यावरतीचं स्पष्टीकरण आपण चर्चा करतोय. त्याच्यानंतर पुढचं एक दाखला सावरकरांनी दिले, दाहिर राजा रणांगणामध्ये मेल्यानंतर मुसलमानांचा विजय झाला व बौद्ध लोक मोठमोठ्या घंटा बडवीत होते व प्रार्थना करीत होते. हे परिच्छेद क्रमांक 333 मध्ये सावरकरांनी लिहिलेलं आहे. मग आता बघा, दाहिर राजा हा आपला आहे, मुसलमान जिंकलेले आहेत. मग मुसलमान वास्तविक पाहता पराजय झाला म्हणून वाईट वाटायला पाहिजे होतं, दुःख व्हायला पाहिजे होतं, पण तसं न होता मुसलमान राजा जिंकला म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासारखं कुठेतरी वातावरण निर्माण झालं. वास्तविक पाहता प्रश्न ह्या गोष्टीवर निर्माण झाला पाहिजे की हे आनंददायी वातावरण का निर्माण झालं, का मगधपर्यंत येईपर्यंत त्या काळचे, असं सावरकर सांगतात की बौद्ध धर्मीय लोक शांत का बसले याच्यावर. आणि आततायी अहिंसा हे एक पुढचं स्पष्टीकरण सावरकरांनी दिलेलं आहे आणि ह्या आततायी अहिंसेला लोक विटले हे सुद्धा स्पष्टीकरण परिच्छेद क्रमांक 338 मध्ये सावरकरांनी दिलेले आहे. तर हा सुद्धा एक म्हणजे हा आरोप आणि हे त्याच्या पाठीमागचं सत्य आहे. त्याच्यानंतर बौद्धांनी अस्पृश्यता वाढवली हा सुद्धा एक आरोप होताना दिसतो आणि हे कुठेतरी सत्य सुद्धा आहे. परखड असलं तरी हे सत्य आहे, कारण परिच्छेद क्रमांक 346 मध्ये सावरकरांनी याचं स्पष्टीकरण दिलेले. मग काय दिलेले 346 मध्ये, तर परिच्छेद क्रमांक 346 मध्ये चीनी प्रवाशांनी काय वर्णन केलेले त्या काळच्या परिस्थितीवर हे स्पष्टीकरण मी आहे असं वाचून दाखवतो, म्हणजे मनात शंका उरणार नाही. काय स्पष्टीकरण दिले, ज्या ज्या जातींनी काही केल्या त्यांचे हिंसात्मक धंदे सोडले नाहीत आणि बौद्ध धर्माप्रमाणे अहिंसा पालन केले नाही, अशा चांडाळ प्रभृती जातींना त्या अपराधासाठी बहिष्कृत समजून गावाबाहेर काढून दिले जाईल. महारोग्याप्रमाणे गावापासून दूरच्या ठिकाणी त्यांना वस्ती करावी लागेल. जर कधी बाजाराच्या दिवशी किंवा इतर कामासाठी त्यांना गावात प्रवेश देण्यात आला तर इतर ग्रामस्थांना त्यांचा विटाळ होऊ नये म्हणून त्या अस्पृश्यांनी हातात एक खुळखुळा बांधलेली काठी किंवा टिमकी घेऊन मार्गाने ती वाजवीत जावे असा कडक दंडक आहे. म्हणजे तसा आवाज ऐकताच मार्गस्थ लोक सावध होऊन त्यांच्या विटाळापासून दूर राहत. आता हे स्पष्टीकरण एका चीनी प्रवासाचं स्पष्टीकरण आहे, हे सावरकरांनी आहे असं कोट केलेलं आहे या पुस्तकामध्ये. तर बघा, चीनी प्रवासी त्या काळच्या राजकीय परिस्थितीबद्दल आणि समाज व्यवस्थेबद्दल वक्तव्य करून जातोय. हजारो वर्षापूर्वीची ही घटना आहे आणि त्याच्यावरून सावरकरांनी हे सांगितलेलं आहे की अस्पृश्यता जी आहे याचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की अस्पृश्यतेची रूढी बुद्ध धर्मामुळे बळावली, उणावली नाही. तर याचं स्पष्टीकरण देताना सावरकरांनी हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा एक आरोप होताना या पुस्तकावरती आपल्याला दिसतो की मराठा, बहुजन, दलित, बौद्ध यांच्यासाठी कुठलंही सुवर्णपान सावरकरांनी लिहिलेलं नाही. तर बघा, ही परिस्थिती तसं नाहीये. परकीय आक्रमकांविरुद्ध कोण पेटून उठलेलं आहे हीच या पुस्तकाची 6 सुवर्णपानांची 6 परमोच्च बिंदूंची कसोटी सावरकरांनी सांगितलेली. मग ही सुरुवातीलाच सुस्पष्ट केलेली ही कसोटी की ही कसोटी आहे वा. मग ह्या कसोटीमध्ये जे बसले ते बसले, नाही बसले ते नाही बसले, हा क्रायटेरिया वापरला. उदाहरणार्थ समजा मी असं आज मोजायला जातोय भारतातले श्रीमंत व्यक्ती कोण, मग श्रीमंत व्यक्तींचीच चर्चा होणार याच्यामध्ये राजकीय किंवा इतर व्यक्तींची चर्चा करण्याचं काही कारणच नाहीये. तसं आहे हे. त्यामुळं हे स्पष्टीकरण आहे या म्हणजे नाहीये त्याच्यामध्ये. तर कसोटी सुरुवातीला सावरकरांनी सांगितलेलं. याच्यानंतर पुढचा एक आरोप होताना दिसतो, महापुरुषांचा अपमान ह्या पुस्तकामध्ये आहे किंवा त्यांना विकृत असं म्हटलं गेलेलं आहे. तर एक लक्षात ठेवा, विकृत हा खूप वेगळा शब्द आहे. विकृत म्हणजे अक्षरशः आपण एखाद्याला म्हणतो अक्षरशः विकृत माणूस आहे, म्हणजे कुठेही सेन्सिबल पद्धतीने हा माणूस वागत नाही. हे
अगदी म्हणजे हिंसात्मक हिंस्त्र वगैरे असल्यासारखा हा माणूस वागतोय, याला विकृत म्हटलं गेलं. परंतु सावरकरांनी यांना विकृत न म्हणता सद्गुण विकृत हा शब्द वापरलेला आहे. सद्गुण विकृत म्हणजे अति चांगुलपणा, आणि हा अति चांगुलपणा कसा वाईट आहे याचं स्पष्टीकरण सावरकरांनी दिलेलं आहे. परिच्छेद क्रमांक 421 ते 426 मध्ये सद्गुण विकृतीची चर्चा सावरकरांनी केलेली आहे. मोहम्मद घुरी याला पृथ्वीराज चव्हाणांनी क्षमा केली किंवा सोडून दिलं, आणि तोच मोहम्मद घुरी येऊन नंतर पृथ्वीराज चव्हाणावर आक्रमण करतोय. मग हे सद्गुण विकृती आहे. त्याच्यानंतर नजीब खानाला जर वेळीच दत्ताजी शिंदेनं सोडलं नसतं तर कदाचित पानिपतचं युद्ध झालंच नसतं. मग हे शत्रूला क्षमा करणं हे काय भावात पडलं आपल्याला, हे याचं स्पष्टीकरण सावरकरांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये काही मतं जरी परखड असली तरी ही सत्य आहेत, आणि कुठल्याही महापुरुषाचा अपमान करून हे लिहिलेलं नाहीये. तर हे अत्यंत डिप्लोमॅटिक भाषेमध्ये सावरकरांनी हे सांगितलेलं आहे. तर हा एक. त्यानंतर पुढचा आरोप असा आहे की शिखांविषयी हे कोरडेपणानं लिखाण या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर तसं काही नाहीये. शिखांच्या इतिहासाचा इतिहास खूप प्रेरक आहे, आणि त्याच्यावर एक वेगळं पुस्तक सावरकरांनी लिहिलेलं होतं, परंतु ते प्रकाशित होऊ शकलेलं नाही. आणि हे प्रकाशित होऊ शकलेलं नाही हे सुद्धा 6 सोनेरी पाण्यामध्ये सावरकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा आरोप असा आहे की सम्राट अशोकाला धर्मद्रोही आणि पुष्यमित्र शुंग ह्याला धर्मसहिष्णू म्हटलं गेलेलं आहे. आता म्हटलं गेलेलं आहे, परंतु आता ह्याचं जे स्पष्टीकरण आहे ते सावरकरांनी परिच्छेद क्रमांक 212 मध्ये दिलेलं आहे. तर 212 मध्ये सावरकरांनी काय सांगितलेलं आहे, तर हे बघा, कोण धर्मसहिष्णू, अशोक की पुष्यमित्र. तर ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण देताना बघा, सम्राट अशोकानं बळजबरीनं बौद्ध धर्म लादलेला आहे, परंतु जिंकल्यानंतर सुद्धा म्हणजे पुष्यमित्रानं बघा असे काही फरमानं सोडलेले नाहीत, असं राजाज्ञा काढली नाही की बौद्धांनी मठामधून सामुदायिक यज्ञ वैदिक पद्धतीनेच केले पाहिजेत, असं पुष्यमित्र म्हटलेलं नाहीये. निदान प्रत्येक गृहस्थाश्रमी बौद्धाने घरोघर वैश्वदेव केलाच पाहिजे, असं केलाच पाहिजे. राष्ट्रशत्रूंशी कोणताही राजकीय संबंध न ठेवता आपापला धर्मप्रचार किंवा धर्माचार करणाऱ्या पण वैदिक धर्मीय नसलेल्या अनेक पंथांचे समूहांना भारतामध्ये त्या काळीही जसे धर्मस्वातंत्र्य निसुरक्षितता उपभोगता येत होती, तशीच ती तितक्या निरुपद्रवीपणे वावरणाऱ्या बौद्धांनाही उपभोगता येत होती. आता हे शक्य आहे की भर युद्ध काळामध्ये देशद्रोह करणाऱ्या बौद्धांची अवश्य ती ससे होलपट चालली असता सुक्याबरोबर ओलेही काही प्रकरणी जळले असेल, पण तो नियम नव्हे, अपरिहार्य अपवाद, असं स्पष्टीकरण सावरकरांनी याच्यामध्ये याचं दिलेलं आहे. तर बघा, आणि आणखीन एक याच्यामध्ये हे आहे, विन्सेंट स्मिथ हा एक इतिहासकार होऊन गेलेला आहे. त्याचं त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्या इतिहासामध्ये ते सुद्धा सावरकरांनी आहे असं याच्यामध्ये कोट केलेलं आहे. आणि याच्यावरून हे लक्षात येतं की हे आहे एक चांगलं स्पष्टीकरण सावरकरांनी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर आणखीन एक आहे की अत्याचाराचा सूड उगवायला सांगणे हे वाईट आहे किंवा हा एक दुष्टपणा आहे, असं सुद्धा काही लोकांनी आरोप केलेला आहे. तर ह्या आरोपाचं स्पष्टीकरण सुद्धा सावरकरांनी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. बघा, जेव्हा हिंदू मुस्लिम युद्ध व्हायचं तेव्हा पहिल्या झोपडीपासून ते शेवटच्या झोपडीपर्यंत जाळपोळ व्हायची, लुटालूट व्हायची, स्त्रियांना उचलून घेऊन जायचं, आपले धर्मस्थळ भ्रष्ट केले जायचे, पाडले जायचे, हे होत होतं. हे सत्य आहे बरं का. आता एक तुम्हाला पटेल असं एक उदाहरण देतो. समजा एखादी क्रिकेटची मॅच आहे, टीम ए आणि टीम बी. टीम ए जिंकल्यानंतर टीम बी न त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आणि टीम बी मधला जरी कोणी चांगलं खेळलं होतं तर एच्या टीमवाल्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. हे एक जनरल एटिकेट्समध्ये येतं. परंतु जर ए टीम जिंकल्यानंतर जर ती असं म्हणते की बॅटही आमचा इथून पुढे असणार, बॉल पण आमचा असणार, तुम्ही सगळं आम्हाला द्यायचंय तुमचं, त्याच्यानंतर पिच सुद्धा आमची असणार, आणि ही पिच टीम बीच्या लोकांनी रोज येऊन स्वच्छ करायची जेणेकरून टीम ए जी आहे ती चांगलं क्रिकेट खेळू शकेल, मग हा कुठला न्याय?
असंच वाटेल ना तुम्हाला. मग हे जे स्पष्टीकरण सावरकरांनी दिलेलं आहे की अत्याचाराचा सूड उगवला पाहिजे वगैरे, हे जे म्हटलं गेलेलं आहे या पुस्तकामध्ये की हे सोडलं पाहिजे कुठेतरी. जर आपल्या स्त्रियांना कोणीतरी घेऊन जातोय तर मग त्यांच्या स्त्रियांना तरी आपण का सोड, हे न्यायबुद्धीनं सावरकरांनी म्हटलेलं आहे. आता ह्याचं आता कोणीतरी आपल्याला येऊन त्रास देतंय किंवा कोणीतरी येऊन आपल्याला वाईट म्हणजे कानाखाली मारतंय तर आपण शांत बसायचं का मग? हे न्यायबुद्धीनं सावरकरांनी सांगितलेलं आहे. निश्चितच हा वीररसामधलं हे पुस्तक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये ओघानच येणार, हे कृपया समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर हे सगळे आरोप ह्या आणखीन एक आरोप होताना दिसतो तो म्हणजे यवनांतक सम्राट पुष्यमित्र म्हणजे बौद्धांचा नाश करणार. कारण की पुष्यमित्रानं बृहद्रथाला मारलेलं आहे, बौद्धांचा नाश करणार. आणि बौद्ध म्हणजे यवन असं आहेत, म्हणजे यवनांतक पुष्यमित्र म्हणजे बौद्धांचा नाश करणार पुष्यमित्र असं नाही आहे. यवन हे ग्रीकांना संबोधलेलं आहे सावरकरांनी. आणि यवन शब्द कसा आला हे सुद्धा सावरकरांनी याच्यामध्ये सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर हा सुद्धा आरोप सत्य नाही आहे कुठेतरी. तर हे सगळे आरोप आहेत आणि ह्या आरोपांचं स्पष्टीकरण सुद्धा सावरकरांनी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हा माझा एक प्रयत्न होता. आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.